मित्रांनो, जय सद्गुरू. मित्रांनो, 2023 सालातील जो काही हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादकांसाठी जे काही पोर्टलवर नोंद नव्हती अशा शेतकऱ्यांना आता काय होणार त्या संदर्भातील हा व्हिडिओ मित्रांनो, की जे शेतकरी आता वाट बघत होते की आमचं अनुदान येईल कधी आणि त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ. बघा, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, चॅनलला लाईक करायला विसरत नका मित्रांनो. जास्तीत जास्त महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील, त्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा, शेजारी घंटीचं बटन देखील ऑन करून ठेवा. बघा, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना शासनाकडून हेक्टरी अर्थसहाय्य देण्याबाबत गेल्या काळामध्ये घोषणा झाली होती. यासाठी ई पीक पोर्टलवर नोंदणी देखील करण्यात आली. शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली. तथापि खरीप हंगाम 7/12 नोंद असूनही पोर्टलवर नसलेले शेतकरी, खातेदार, वनधारक पट्ट्यांना खातेदार तसेच चंद्रपूर तालुक्यातील जिवती या तालुक्यातील नॉन डिजिटलाइज खेड्यातील खातेदारांना अर्थसहाय्याचा लाभ मिळू शकलेला नव्हता. आता या नोंद नसलेल्या माहिती संकलित करून येत्या काळामध्ये अर्थसहाय्य करण्याबाबत कार्यवाही सुरू झाली असताना आपल्याला दिसत आहे. यासाठी शासन निर्णयानुसार कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून याबाबत विभागीय कृषी सहाय्यक संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडून तसे कळवण्यात येत आहे. ई पीक पाहणी यादीमध्ये नाव नाही, परंतु त्यांच्या ऑनलाईन 7/12वर खरीपामध्ये कापूस सोयाबीन पिकाची नोंद आहे अशा शेतकऱ्यांना अर्थसहाय्य दिले जाणार असताना यासाठी संबंधित गावातील खाते क्रमांक निहाय खातेदारांचे संपूर्ण नाव, कापूस व सोयाबीन पिकाखालील पेरणे झालेले क्षेत्र संकलित करून संबंधित तलाट्यांनी गावाचे कृषी सहाय्यकांना स्वाक्षरित करून द्यावे आहे. असंच आपण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ दिला होता मित्रांनो, की तलाट्यांना आपल्याला ती माहिती द्यायची आहे, मग तलाठी संबंधित कृषी अधिकाऱ्यांपर्यंत ती पोहोचवतील. यासोबतच संबंधित तलाट्याने प्रमाणित केलेल्या ऑनलाईन 7/12 उतारा घेऊन जोडावा. तसेच राज्यातील आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे वितरित करण्यात आलेले असताना अशा वनपट्टेधारकांना ज्या वनपट्टा खरीप हंगामात कापूस किंवा सोयाबीन अथवा दोन्ही पिकांची लागवड केलेली होती त्याबाबतची गावनिहाय वनपट्टा क्रमांक, वनपट्टाधारक पूर्ण नाव, कापूस व सोयाबीन पिकाखाली असलेले क्षेत्र याची माहिती संकलित करून जिल्हाधिकाऱ्यांना अंतिम यादी कृषी विभागास द्यायची आहे. याबाबतच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनाही देण्यात आलेल्या असून जिवती तालुक्यातील गावाचे भूमी अभिलेख डिजिटाईज झालेले नाही, तेथे ई पीक पाहणी होऊ शकलेले नाही अशा ठिकाणी, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथं ई पीक पाहणी झाली नाही अशा ठिकाणी भूमी अभिलेख डिजिटलाइज झालेले नाहीत, त्या गावातील तलाट्यांकडून त्यांचे खाते क्रमांक निहाय खाते लाभार्थ्यांची संख्या आणि त्या संबंधित माहिती ही भरण्यासाठी 13 तारखेपर्यंतची मुदत दिली आहे. खरीप 7/12 उतार्यावर नोंद असूनही नवीन नमूद पोर्टलवर नोंद नसलेले खातेधारक, वनपट्टेधारक, तालुका निहाय यांचं जी काही आपली वेबसाईट आहे scagridbt.mahaiti.org या पोर्टलवर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या लॉगिनमधून तत्काळ भरण्यात यावी, जी की आपण आधी कृषी सहाय्यकांना सांगत होतो. ती माहिती इथे आपल्याला 13 तारखेपर्यंत पूर्ण करून आपल्याला आपला जो काही सोयाबीन कापूसचा अनुदानाचा हप्ता आहे, म्हणजे अनुदान आहे 2023चं, ते मिळवून घ्यायचं आहे मित्रांनो. म्हणूनच मी म्हणत होतो की जे काही शेतकऱ्यांचं अनुदान अजून राहिलं आहे त्यांच्यासाठी काहीतरी डॉक्युमेंटेशन पेंडिंग आहे, पण ते आपल्याकडून नसून हे शासनाकडून पेंडिंग होते आणि म्हणूनच ते आता लवकरात लवकर आपल्याला संबंधित तलाट्याला सांगायचं आहे की हे आमचं काम करून द्या आणि आपल्याला ते अनुदान मिळवून घ्यायचं मित्रांनो. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी अजून सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.